पुढची बातमी ठाण्यातून। ठाणे महानगरपालिकेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये तब्बल 600 कोटींची वाढ करून 5000 कोटींपेक्षा जास्तीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला। मात्र एकीकडे बजेटच्या आकड्यांमध्ये वाढ होत असतानाच पालिकेच्या आर्थिक कारभारावर गंभीर आरोप होत आहे। कारण गेल्या 5 वर्षांपासून महापालिकेचं ऑडिट अर्थात लेखापरीक्षणच झालेलं नाही। त्यामुळे तब्बल 337 कोटी रुपयांचा हिशोबच लागत नाही असाही आरोप होत आहे। तसंच नगरविकास खात्याकडून आलेला निधी आणि केंद्र सरकारकडून मिळालेलं अर्थसहाय्य यांचीही माहिती मिळत नाहीये। याबद्दल ठाण्याचे भाजप आमदार संजय केळकर यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे। तर दुसरीकडे असं काहीही झालेलं नाही, सगळ्याचा हिशोब मिळेल असं मोघम उत्तर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी दिलंय। निधी आला तो निधी कुठे गेला म्हणजे ही काही लूट की छूट आहे का? अंधाधुंदपणे मस्तवालपणे अधिकारी कसेही काम करणार, कसेही वागणार, मनमर्जी करणार, मनमानी करणार आणि यांच्यावर कुठलाही प्रकारचा कोणाचा काही अंकुश राहणार नाही, हे निषेधार्थ आहे। आणि या प्रत्येक याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे। गेल्या 4 वर्षामध्ये जो निधी आला त्या निधीच्या बाबतीत या संबंधामधलं मी पत्रच दिलेलं आहे। या संबंधातलं प्रत्येक पै न पैच्या हिशोबासाठी तुम्ही चौकशीनामा, ऑडिट नाही, त्याचा जाब विचारा आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करा एकदाची। ऑडिट रिपोर्ट न करणं, त्यामध्ये महापालिकेचा भ्रष्टाचार किंवा अन्य मार्ग हे प्रमाणाच्या पलीकडे वाढले, त्याच्यामुळे हा ऑडिट रिपोर्ट तयार होत नाही। आणि ऑडिट रिपोर्ट तयार होत नाही ही करदात्या नागरिकांची चक्क फसवणूक आहे आणि ह्याला आयुक्त जबाबदार आहे। मी आत्ताचा जो अर्थसंकल्प होता त्यावेळेलाच वेबसाईटवर सगळी ठिकाणी मी हे केलं होतं की ठाणे महानगरपालिका 5 वर्षाचा ऑडिट रिपोर्ट नाही आहे आणि जर ऑडिट रिपोर्ट नाही आहे तर अर्थसंकल्पाला नेमका नियम का आहेत, म्हणजे नेमका कशाच्या ह्याच्यावर तुम्ही हे करतात आणि त्याच्यात लिहिली ही नागरिकांची चक्क फसवणूक आहे। तर आयुक्तांनी आम्हाला आश्वासित करावं की ऑडिट रिपोर्ट हे काही कालावधीत आम्ही पुरवू। तर हपापाचा माल गपापा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावलाय। अहो ठाण्यात काहीच हिशोब मिळणार नाही तुम्हाला। ते काय तुम्हीच दाखवलं ना, 30 ते काय ते बाईक ॲम्ब्युलन्स इथे सडक पडलेत। हपापाचा माल गप्पापा असं काही नसतं। ह्या बातम्या पसरलेल्या असतात। महानगरपालिकेचा हिशोब मिळत नाही, ग्रामपंचायतीचा पण हिशोब मिळतो, महापालिकेचा पण हिशोब मिळेल। केवळ विरोधक चुकीच्या पद्धतीने टीका करण्यासाठी या सर्व गोष्टी करतायत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।